आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। अरुणकुमार हिंदुस्थानी यांनी उमदी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी जनतेतून जोरदार मागणी। जिल्हा परिषद निवडणूक 2026चा कार्यक्रम नुकताच जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे। सांगली जिल्हा परिषद अंतर्गत उमदी तालुका जत जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून या गटातून कर्जगी तालुका जत येथील सुपुत्र उच्च शिक्षित, शांत व संयमी व्यक्तिमत्व असलेले सर्वसामान्य युवकांच्या पसंतीस उतरणारे आणि दलित, वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते अरुणकुमार साहेबांना हिंदुस्थानी यांनी निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे। अरुणकुमार हिंदुस्थानी हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPIचे जत तालुक्याचे सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांनी यापूर्वी 5 वर्ष तालुका संघटक म्हणून जबाबदारी सांभाळली असून सध्या ते RPI जत तालुका युवक आघाडी अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे कार्यरत आहेत। पक्ष संघटन, युवकांचे प्रश्न, सामाजिक अन्यायाविरोधातील आंदोलन आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेताना दिसतात। कोरोना महामारीच्या कठीण काळातही अरुणकुमार हिंदुस्थानी यांनी स्वतःची पर्वा न करता गरजू कुटुंबांना अन्नधान्य, औषधे, मदतकार्य पोहोचवून उत्कृष्ट समाजसेवा केली। त्यांच्या या कार्याची दखल सर्वसामान्य नागरिकांनी घेतली असून त्यामुळेच आज त्यांच्या नावाची चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे। शैक्षणिकदृष्ट्या ते DED, BA, टॅली, अकाउंटन्स व कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केलेले असून शिक्षण, रोजगार व युवकांच्या प्रगतीसाठी त्यांची स्पष्ट भूमिका आहे। कर्जगी, बोरगी, बेलोडगी, हळी, बालगाव, सुसलाद, उमदी, मोरबागी आदी गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। याशिवाय संपूर्ण सांगली जिल्हा तसेच सीमावर्ती भागामुळे कर्नाटकातही त्यांची चांगली ओळख आहे। सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य, युवकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयीची तळमळ पाहता अरुणकुमार हिंदुस्थानी यांनी उमदी तालुका जत जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी कर्जगीसह परिसरातील नागरिक, युवक, कार्यकर्ते व विविध सामाजिक घटकांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे। आगामी काळात त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।